नमस्कार माझ्या सगळ्या ताईंना मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा। तर मी लाईफस्टाईल जान्हवी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते। तर मी आले बघा किचनमध्ये, किचनपासूनच सगळी माझी सुरुवात झाली। आज सगळ्यात आधी उठल्यानंतर म्हणले की देवपूजा करून घ्यावी आणि देवपूजा करायसाठी मी आज आणलेली बघा फुलं आणलेली आणि इथं काय चाफ्याची फुलं भेटली नव्हती म्हणून गुलाबाची फुलं आणलेली आणि देवपूजा करून घेतली। कसं खूप प्रसन्न वाटतं आणि तिथूनच म्हणलं कामाला सुरुवात करावी पुढच्या। तर ही बघितलीच तुम्ही आळूची पानं ही आणलेली बघा ह्यांनी। तर इथं कसं होतं की भेटत नाहीत आळूची पानं, मग ह्यांनी मग दुकानातच लावलेली आहेत गावावरून आणल्यानंतर, मग ते आले की घेऊन येते ती। मग आधीच उशीर झालाय बघा मैत्रिणींनो उठायला, मला सगळ्या ताईंनो आज उशीरच झाला आणि घड्याळाचा काटा काय आपल्यासाठी थांबत नाही। एखाद दिवस जरी उठायला उशीर झाला तरी कामाचं टाइम टेबल चुकतं आणि लईच मग धावपळ झाल्यासारखी होते। तर आज बनवायचे होते आळूच्या वड्या पण आणि मग चपाती भात आणि मटकीचं आणि वाटाण्याचं असे आमटी करायची होती। सगळंच बनवायचं राहिलेलं, उशीर तर झालेला, म्हणलं आता काय करावं आणि चुकलेलं आणायचं पण होतं आणि लेटनं उठल्यामुळं कसं झालं या प्रत्येक कामाचं म्हणजे टाईमच चुकलं, घाई गडबड व्हायला लागली। तेवढ्याच सर आपण आलेली, सराचं पेपर चालू आहेत ना सामायची परीक्षा, ती 12लाच येते घरला लवकर आणि चकुली अजून स्कूलमध्येच होती, तिचं 1ला सुटतं आणि त्यामध्ये असं झालं की टीव्हीचा पण प्रॉब्लेम झालाय। ते टीव्ही दुरुस्त करणारे पण आता येणार होते, त्यामुळे लगबग चालू होती आणि घरात किती पण तुम्ही आवरलं ना तरी म्हणजे हॉलमध्ये कसं सारखं काहीतरी खेळणी नाही तर काहीतरी पोरी पाडतातच, मग ते उचलत बसायचं आणि मग त्यात आणि जेवणाची तयारी पण लवकर करायची होती। मग चाललेलंच बघा माझं जेवण ही करायचं, आमटीला वगैरे मी घालणार होते। आता भात म्हणले की इकडे शिजू द्यावा आणि तोपर्यंत टमॅटो वगैरे कापून घेतलं आणि मग ह्यांनी येणारच होते 2 वाजता लगेच, म्हणलं की तोपर्यंत लवकर आवरून तर घेऊया म्हणलं जेवण, एक एक करूच तोपर्यंत कसा टाईम जातो कळत पण नाही आपला आणि कधी 1 वाजतील मला कळालं पण नव्हतं। त्यामुळं मी काय करत होते, गडबड चाललेली बघा माझी। प्रत्येकाचंच मला वाटतं की असं होतच असेल की एका दिवशी तरी उठायला उशीर होतोच की आपल्याला। तसंच झालं माझं आज पण, वाटायला लागलं की बरोबर टाईमला उठल्यास बरं झालं असं, म्हणजे मी अलार्म लावतेच पण आज कसं झालं की म्हणलं झोपूया एक म्हणजे अर्धा तास लेटवर झोपले तरी मग कामाला खूप उशीर झाला बघा आणि मग आता इतकी धावपळ होते ना माझी की मला असं वाटतं की कधी होतात कामं, कारण की नाही कामं झाल्यानंतर ह्यांना आल्यानंतर वेळेवर जेवण तरी लागणार नाही, जेवण वेळेवर झाल्यानंतर ह्यांचं काम असं आहे की 5-10 मिनटं हे थांबत नाहीत, नाही जेवण बनलं तर बाबा थांबूया, कारण की दुकानात लगेच मुसा येतात गाळायला, मग त्यामुळे ह्यांना थांबत नाहीत म्हणून पटपट आवरत होते कशी तरी धावपळ चाललेली माझी। आणि मग म्हणलं की साधी सोपंच मी करणार आहे बघा, त्यामध्ये वेगळं असं काय घातलेलं नाही, मटकीचं आणि वाटाण्याची आमटी करणार आहे। टॅमॅटो आणि कांदा तरी मी घालतेच आणि त्यामध्ये बघा मी हे पण म्हणजे आपला लसूण आणि कोथिंबीर थोडंसं बारीक केलं खलबत्त्यामध्येच आणि त्यानेच फोडणी दिली बघा मी आणि असाच रस्सा केला आहे, म्हणजे अजून जरा थोडंसं आटून ते होईल म्हणलं बरोबर। आणि इथं बघा मी मिश्रण पण त्याचं करून घेतलं आळूच्या वड्यासाठी आणि तिथून मधूनच मग 2-3 वड्यांना व आळूच्या पानांना तेवढं लावलं बेसनचं पीठ ही सगळं 2-3 पानांनाच आणि लगेच तिथून मला चकुलीला आणायला जावं लागलं, तोपर्यंत वाजलेलं 1, मग म्हणलं की आधी तिला आणायला जाऊया आणि आल्यानंतरच म्हणलं बनवूया। तोपर्यंत मग आमटी तर काय झालेली, भात झालेला, मग आले बघा चकुलीला घेऊन मी आणि आल्यानंतर पटापटा सगळ्या पानांना लावून दिलं, सगळं ते ठेवलेला मसाला पानांना सगळा लावून दिला आणि ठेवलं लगेच। मग मी का तर पटकन झालं पाहिजे म्हटलं, तोपर्यंत ह्यांनी पण येतील आणि बघू शकता तुम्ही ह्या माझ्या आळूच्या वड्या पण ठेवलेल्या आहेत बघा उकडण्यासाठी मी, आणि इकडं लगेच म्हणलं की कणिक पण मळून घेऊया म्हणजे लागली चपात्या पण होतील आणि त्यात आली चकुली की चकुलीची पण लुडबुड। आणि आधी तुम्हाला मी बघितलं तुम्ही की मी ड्रेसवरती होते आणि आता आहे बघा मॅक्सीवरती, तर बाहेरच जायचं चकुलीला आणायला म्हणूनच मी ड्रेस घातला होता आणि नंतर म्हणलं उगाच खराब होणार, त्यापेक्षा म्हणलं मॅक्सी घाली आहे आणि तो ड्रेस खूप छान आहे, मला खूप आवडतो। तुम्हाला नक्की आवडला का मला कमेंट करून सांगा। आणि तो मी मिशोवरून घेतला आहे आणि खूप स्वस्त आहे, मिशोवरचे कपडे पण खूप भारी असतात बघा। आणि मग झालं माझं जेवण वगैरे सगळं आवरून झालं की म्हणलं की मग 1-5 वाजता ही सगळं म्हणलं जेवण ही झालं आमचं दुपारचं, ह्याने येऊन गेले
सगळं ही. आणि टी व्हीसुद्धा दुरुस्त करून झाली. ते टी व्ही दुरुस्त करायला आलेले आणि टी व्हीत पण दुरुस्त करून झाली. मला असं वाटत होतं की टी व्ही एकदा कधी दुरुस्त होते, कारण की बिग बॉस मला खूप आवडतं बघायला. आणि त्यामुळं म्हणलं की मी आधी म्हणजे हातपाय वगैरे धुया, झाडू पण मारून घेऊया आणि देवाची आरती लावून घेऊया म्हणलं. आणि देवाजवळ बघू शकता तुम्ही नारळ म्हणजे झाड खूप छान आलेलं आहे बघा, कलशामध्ये खूप मोठं होत आहे. ह्या वेळेला मी जाताना गावाला घेऊन गेलेलं नाही, पण आता जायचं आहे दिवाळीला गावाला, त्यावेळेला नक्की घेऊन जाईन बघा मी. आणि कुठे लावणार आहे मी हे तुम्हाला नक्की दाखवेन व्हिडिओमध्ये. तर आरती पण लावून घेतली बघा मी आणि खूप प्रसन्न वाटत होतं. फुलं वगैरे देवाला ठेवलेली, असं फ्रेश वाटत होतं. बाहेर पण बघा मी असं अगरबत्ती लावून घेते उंबरट्याच्या बाहेर रोज 5-5:30च्या दरम्यान. मग हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे भरपूर सारे देव आहेत माझ्या घरात. सिद्धनाथ आहे करसुंडीचा, परत तुळजापूरच्या अंबाबाई आहे, वैभवलक्ष्मी माता, तिरुपतीच्या बालाजी आहेत आणि परत आपले श्री स्वामी समर्थ आहेत. असं खूप छान होतं बघा, खूप सारे देव आहेत. आणि बघा आता मी माझे कानातले खूप असं जुने हे झालेले आहेत आणि म्हणलं तुमच्यावर शेअर पण करावं म्हणलं माझ्या कानातल्यांची डिझाईन किंवा कानातले कसे आहेत. तर हे बघा झुमका माझा ब्लॅक कलरचा आहे, खूप दिवसापासून ठेवला आहे, मला खूप आवडतो. आणि माझं कसं आहे, खूप अशा वस्तू आहेत जुन्या त्या मी टाकून देत नाही, मला असं टाकून दिलेलं आवडत नाही, मग ते ठेवतेच मी. आणि हा पण झुमकाच आहे बघा ग्रीन कलरचा, खूप छान डिझाईन आहे. तुम्हाला कशी वाटते नक्की सांगा. साडीवर वगैरे आपल्याला खूप छान दिसतात झुमके, त्यामुळं माझ्याकडं झुमकेचं जास्त आहेत बघा. आणि ह्या आहेत त्या रिंगा आहेत, त्या खूप छान दिसतात ड्रेसवरती आणि मोठ्या आहेत, ही खूप आवडतं मला. आणि किती जरी असलं तरी मी बाहेर गेले कुठं तरी मला वाटतं की अजून नाहीच वाटतं. आणि बाहेर गेल्यानंतर काही दिसलं एखादं वस्तू की लगेच वाटतं की बाबा घेऊया आपण, किती जरी असलं तरी. आणि ते नंतर मग इतकं होऊन जातं की त्यात तुटलेलं मोडलेलं ही सगळं माझं एकत्रच ठेवलेलं बॉक्समध्ये, आणि ते काढून पण टाकायचं होतं मला आता सगळं. त्याबरोबर तुमच्यावर शेअर पण करावं म्हटलं कानातले. हे तर मी कानात घातलं पण नाही बघा अजून, खूप छान डिझाईन आहे त्याची. खाली असं मणी आहेत बघा व्हाईट कलरचे आणि मंदिरचे डिझाईन आहे, पाठीमागे वेल पण आहेत, आपण लावू शकतो. खूप मस्त दिसतं ते, कधीतरी वेअर केलं तर दाखवेन तुम्हाला नक्कीच मी. तर हे असे एक 6-7 जोड्या आहेत बघा कानातल्याच्या माझ्या, त्या खूप छान आहेत बघा. तर तुम्हाला पण आवडतात का नक्की सांगा. तर हे ग्रीन कलरचे झुमकेच आहेत बघा, साडीवरती मॅचिंगच घेतलेले मी. आणि काय होतं की जुनी वस्तू झाली तरी पण टाकू वाटत नाही, त्यामुळे ठेवतेच मी भरपूर सारा. असं अजून कानातले आहेत, पण म्हणलं की जे जे मेन आहेत तेच तुम्हाला त्यातले दाखवावेत. सगळं दाखवलं बसलं की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणलं. हे पण खूप छान आहेत बघा. आणि त्यात चॉकलेटची मधूनच लुडबुड चाललेली तिची, बघू शकता तुम्ही कसं चालेल तिचं. मी दाखवत होते त्यातून मधूनच ते त्या कानातल्यांचं सगळं मिक्सिंग चाललं होतं तिचं. ह्यातलं कानातलं घ्यायचं, तिथं टाकायचं, तिथलं उचलायचं, इथं ठेवायचं, असं तिचं चाललेलं. तर हे बघा सगळे माझे कानातले होते, छोटे मोठे पण आहेत, पण म्हणलं की नको ते दाखवायला, जे जे मेन आहे तेच दाखवावं. हे व्हाईट कलरचे झुमके पण खूप मस्त आहेत बघा, वेअर केलं इतकं मस्त दिसतं ना बास. ह्याला मला जवळजवळ 1 वर्ष झालं असेल. थोडासा कलरसुद्धा डल झाला आहे, पण मला ते आवडतात म्हणून मी काय टाकून दिलेलं नाही, मस्त दिसतं ते पण. आणि आता छोटे मोठे पण भरपूर सारे असे कानातले आहेत माझ्याकडे, म्हणलं की आता ते ओतूनच द्यावं खालते आणि बघावं चांगले कुठले आहेत, खडे कुठले पडलेले आहेत आणि ठेवावं म्हणलं. एका कसं मिक्स झालेले, म्हणजे काय खूप दिवस झाले मी ते बघितलंच नाही आहे, असं घालते आणि परत एकत्रच झालेले. मग ज्या त्या कप्प्यात म्हणलं ठेवलं की कसं आपल्याला जेव्हा पाहिजे कुठले तेव्हा ते घालायला येतं, त्यामुळं म्हणलं की प्रत्येक कप्प्यात ठेवून द्यावं. आणि मग बाहेर गेले की किती जरी झालं तरी आपल्याकडे असलं तरी आपण बघा घेऊनच येतो. हे आरसा आहे बघा ह्याला, आणि हे आपलं खूप मस्त दिसतं ड्रेसवरती, व्हाईट कुर्तीवरती वगैरे. खूप आवडतं मला हे कानातलं. आणि किती कानातले होते माझ्याकडे, तरी पण मी बाहेर गेले की साडी असू दे किंवा एखादा दागिना म्हणजे कानातले वगैरे असले आणि ते दिसले मला की ते मी घेऊनच येते बघा, कारण की मला खूप आवडतं. आणि प्रत्येक बायकांचा वीक पॉईंटच आहे मला वाटतं, ही ज्वेलरी असू द्या किंवा साडी असू द्या, किती जरी आपल्याकडे असलं तरी आपण म्हणतो की नाहीच माझ्याकडे कुठे आहे. परत एका दिवस उघडला आपण कपाट वगैरे किंवा आपलं ज्वेलरी बॉक्स, तर आपल्याला कळतं बाबा एवढं आहे माझ्याकडं, तरी पण आपण घेतोयच अजून.
तर ह्यातलं कोणती डिझाईन तुम्हाला कानातल्याची आवडली नक्की मला सांगा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा. तुमच्या सपोर्टची पण खूप गरज आहे आता मला. आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे पण बघू शकता तुम्ही, कानातलं लॉंगच आहे, खूप मस्त आहे, वेट वगैरे जास्त नाही, कान वगळतात जास्त वेटचे कानातले घातल्यानंतर. खूप भारी कानातलं आहे हे पण. आणि माझ्याकडे सोन्याचं आहे कानातलं, पण मी ते कधीतरीच वेअर करते. हे असेच असतात कानातले माझ्याकडे, जे आपले बँटेक्स असतात तेच मी घालते. सोन्याचं कधीतरीच वेअर करते. तर नक्की मला सांगा व्हिडिओ तुम्हाला कशा प्रकारचे बघायला आवडतील कमेंट करून. जेणेकरून जरी माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही कमी जास्त वाटत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी नक्की माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा करीन. आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. मी तशा प्रकारचे व्हिडिओ नक्की बनवत जाईन. तर प्रत्येक कप्प्यातनी ठेवून दिलं बघा मी, प्रत्येक कानातलं एक एक कप्प्यात असं. हे मी मिशोवरूनच घेतलेलं, म्हणजे मोठा बॉक्स आहे ह्याचा, 3 कप्प्याचा बॉक्स आहे. पण मी एका बॉक्समध्ये त्याच्या कानातले ठेवले आणि बाकीचे 2 बॉक्स आहेत त्यामध्ये मी चकुलीचे चाप वगैरे असं काहीतरी ठेवलं आहे. तर तोही व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करीन. तर हा आजचा व्हिडिओ कसा वाटतो हे ठेवलं बघा मी सगळं प्रत्येक कप्प्यामध्ये असे कानातले. तर किती छान दिसतं बघा बघताना सुद्धा, आणि आपल्याला घेताना सुद्धा परत इझी पडतं, कुठलं पाहिजे ते घेऊ शकतो आपण. मस्त ठेवलं बघा सगळं. आणि जे जे मुडकं तोडकं फेकून पण दिलं. चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या.